आज हा आपल्यासाठी एक खूप आनंदाचा क्षण आहे। तुम्ही सर्व भरपूर मेहनत घेतली, पेची टीम यांनी पण भरपूर मेहनत घेतली आणि आता तुम्हाला नियुक्तीपत्र देण्याच्या सौभाग्य आम्हाला आणि कलेक्टर साहेबांना भेटला। त्यासाठी आम्ही सर्व तुमचे आभारी आहोत। तुमच्या सर्वांचा खूप खूप अभिनंदन। खरोखर ही याच्यामध्ये आम्ही जरी तुम्हाला थोडी डायरेक्शन दिली किंवा पेजने तुम्हाला प्रशिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिला, तरी हा संपूर्ण मेहनत आणि हा जे तुम्ही उपलब्धी केली आहे त्याचं पूर्ण श्रेय तुम्हालाच आहे। कारण तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये होतात किंवा तुमच्या जे वयाची जी मुलं असतात त्यांचे मनात काय काय भीती असते किंवा काय प्रश्न असतात, जे कन्फ्युजन असतात किंवा त्या सर्व आम्ही बघितलेलं आहे। तुमचे एज आमची पण तशी एज होती आणि त्यावेळेस आम्हाला माहित आहे की काय कशा कशा प्रकारचे डाऊट्स मनात होते। ते सर्व डाऊट्स मागे सोडून, घरच्यांना मागे सोडून इथे येऊन प्रशिक्षण करणे खूप एक चांगली गोष्ट आहे। आम्ही सर ह्याची निवड करताना आणि हा कार्यक्रम सुरू करताना आमचा ध्येय असा होता की जे जे ठिकाण खूप रिमोट आहे किंवा जे ग्रामीण भाग आहे आणि ज्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट नाही, तर ते मुलं जे एंटी सोशल एलिमेंट्स आहेत त्यांच्या संपर्कात येऊन एखाद्या नशा करणे किंवा अननेसेसरी शासनाविरुद्ध काही गोष्टीमध्ये सहभाग घेणे किंवा क्राईम मध्ये लिप्त होणे किंवा काही न करता असं जर फिरत राहिले तरी, जसा एक आमच्या मित्र आता म्हटला की त्यांची घराची परिस्थिती चांगली नव्हती, जर काही काम नाही केलं तर घराची परिस्थिती अजून वाईट होते आणि जे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत त्यांच्याकडे वळण्याची व्हलनरेबिलिटी यांची वाढते। त्यामुळे आमचा टार्गेट होता की यांना कसला तरी एम्प्लॉयमेंट दिला पाहिजे, एकदा तरी तिथून बाहेर आले तर त्यांना कळेल आणि त्याच्या बाहेर काय चालू आहे, काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहे ते सर्व यांना समजेल असं आमचे ध्येय होता। आणि आम्ही सर याच्यापूर्वी पेसच्या सोबत कोऑर्डिनेशन करून गडचिरोलीमध्ये पण भरपूर असं काम केलेलं आहे आणि तिथे पण खूप चांगला रिस्पॉन्स होता मुलांचा। परंतु आमची अशी धारणा होती अगोदर की गडचिरोलीमध्ये ट्रायबल लोक असल्यामुळे तिथे ते जास्त डेडिकेटेड आहे आणि जास्त डिसिप्लिन आहे, म्हणून तिथे आमचा चांगला रिझल्ट होता अशी आमची धारणा होती। परंतु तुमचा रिझल्ट बघून आणि तुमच्या डेडिकेशन बघून ती धारणा आम्ही चेंज करतोय आणि इथले मुले पण तेवढेच डिसिप्लिन आहे आणि तेवढेच ते टिकून राहतात। ड्रॉप आउट रेट फक्त 15% आहे आणि काही काही बॅचेसमध्ये 10% असतात। याच्यानंतर जसं ऍडिशनल एसपी साहेबांनी तुम्हाला म्हटलं, ती मी पण तुम्हाला ती रिक्वेस्ट करेल की याच्यानंतर एकदा प्लेसमेंट झालाय आता तिथून तुम्ही सोडून पडू नका। थोडा 2-3 महिना 4 महिना तुम्हाला थोडा डिफिकल्ट किंवा टफ वाटू शकतो, तुमच्या घरच्यापासून तुम्ही लांब राहताय, म्हणून मी पूर्वी पण सांगितलं होतं गोमन शिंदे इनको रिक्वेस्ट किया था मैंने की एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला पाहिजे ज्याच्यामध्ये हा ग्रुप जे पास आउट होतोय यांना ऍड करा किंवा जे जुना ग्रुप आहे त्याच्यामध्ये ऍड करून टाका। यांची अशी कंप्लेंट आहे की ते याच्यामध्ये कोणी रिप्लाय करत नाही किंवा काही फोटो वगैरे टाकत नाही, म्हणून तो ग्रुप ऍक्टिव्ह राहत नाही। तर तो ग्रुप यासाठी तयार केलेला आहे की एखाद्या व्यक्तीला काही अडचण असेल किंवा त्याला वाटत असेल की हा चांगला माझ्यासाठी नाहीये, तर त्याच्यामध्ये येणारे फोटो किंवा डिस्कशन बघून त्याला पण वाटेल की माझ्यासारखे अजून लोक आहे, म्हणून तो ग्रुप आम्ही तयार केला होता। गडचिरोलीमध्ये असताना त्या ग्रुपमध्ये आम्हाला भरपूर फोटो वगैरे भेटायचे, जे चांगले हॉटेल्स मध्ये आमचे स्टुडंट्स होते त्यांच्याकडे एखादा सेलिब्रिटी आला की त्याच्यासोबत ते सेल्फी काढून पाठवायचे आम्हाला। तर परत मी तुम्हाला सांगेल की एकदा तुम्हाला तुमची प्लेसमेंट झाली ती कंटिन्यू करा आणि एक्सपिरियन्स घ्या, कमीत कमी 2 वर्ष तिथे टिका। त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्हाला जर तुमच्या स्वतःचा बिझनेस जरी करायचा असेल तोही तुम्ही करू शकता, परंतु त्यासाठी त्या तुमचे जे जॉब आहे त्याच्यामध्ये ऍटलीस्ट 2 वर्ष टिकून शिका की तिथे काय काय गोष्टी असतात। आपल्याकडे फ्लिपकार्ट हा एक खूप मोठी कंपनी आहे, याच्यामध्ये जे ज्यांनी स्टार्ट केला जे याचे फाउंडर आहेत ते अगोदर अमेझॉन मध्ये एम्प्लॉई होते, US मध्ये अमेरिकामध्ये ते तिथे एम्प्लॉई होते। त्यांनी तिथे 5-6 वर्ष काम केलं आणि त्यांनी पूर्ण शिकला की अमेझॉन कसं चालतो आणि इथे इंडियामध्ये येऊन त्यांनी परत फ्लिपकार्ट सुरू केलं। तर आपल्याला शिकावं लागतो, आता तुमच्या मेंटल डेव्हलपमेंट तेवढा नाही, म्हणून तुम्ही तिथे ज्या ठिकाणी जाताय त्या ठिकाणी टिकून काम करा आणि जे तुमची जिद्द आहे त्या जिद्दामुळे तुम्ही आता ह्या इथपर्यंत आलेला आहे ती जिद्दला कंटिन्यू ठेवा। तुमच्या घरचे लोकांची तुम्ही जे परिस्थिती चांगली करण्याचं तुमचे जे ध्येय आहे त्याला कंटिन्यू करा
फायनान्शियल तुम्हाला पेजच्या मार्फत सांगितलं असेल की तुमचे फायनान्सेस कसे मॅनेज करायचे, परंतु त्याच्यामध्ये आम्ही जास्त तुम्हाला डिटेलमध्ये या ठिकाणी सांगू शकत नाही. एवढंच सांगू शकतो की सेव्हिंग्स जास्त करा. आतापासून खर्चासाठी तुम्ही जास्त पैसे वाया घालू नका. सेव्हिंग्स करा, घरी पाठवा आणि तुमच्या बँकमध्ये तुमची सेव्हिंग्स वाढवा, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला काय अडचण येणार नाही. आता तुमची जॉब लागलेली आहे तर आता खर्चासाठी जास्त पैसे वापरू नका. तुमचा वेळ येईल खर्चाचा परंतु आता थोडासा फायनान्शियल पैसे तुमचे बँकामध्ये तुमची सेव्हिंग्स वाढवा. तुमच्या घरचे लोकांसोबत टच मध्ये राहा, त्यांच्याशी फोनवर बोला. तुमचे सोबतचे जे लोक आहेत, सोबत प्लेसमेंट होणारे, त्यांचे टच मध्ये राहा, जेणेकरून एखाद्या व्यक्तीला जर असं वाटत असेल की ते चांगलं नाही, बरं झालं गेला पाहिजे, तर एक दुसऱ्याला हिंमत द्या आणि ती तुमची जॉब आहे त्याला कंटिन्यू करा. मी एकदा परत आमचे ऍडिशनल एसपी साहेब, त्यांची टीम, कोमल शिंदे मॅडम, दामोदर सर, सर्वांचं खूप अभिनंदन करतो, तुमचं अभिनंदन करतो आणि ते थांबतो. जय हिंद, जय भारत.